नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे की थंडीमध्ये जी आपण वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल, कारला असेल किंवा दोडका असेल याची टोकणी केली किंवा रोपांचं प्लांटेशन केलं. त्याच्यानंतर 1 2 ते 3 ड्रेंचिंग झाल्या, चांगल्या पद्धतीने प्लॉट सेट झाला, परंतु त्याच्यानंतर प्लॉटची ग्रोथ थांबणे किंवा प्लॉट जागेवर स्टॉप होणे, त्याचबरोबर पानं वेळी वाकडे होणे, तसेच कोणताही थ्रिप्स असेल, कोणताही रशेस किडीचा अटॅक नाही तरीसुद्धा प्लॉटची ग्रोथ न होणे किंवा पिकावर आलेला जो थंडीमुळे कोल्ड ट्रेस असेल किंवा जो ताण आलेला आहे तो आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो. आता ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण ज्यावेळी प्लॉटची प्लांटेशन केलं त्यावेळी चांगल्या पद्धतीने प्लॉट हा 10 ते 15 दिवसामध्ये चांगली ग्रीप घेतली. त्याच्यानंतर जी जास्त प्रमाणात थंडी जाणवत होती त्याच्यामध्ये पूर्ण प्लॉट स्टॉप झालेला होता. मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो की नवीन शेंडा मिळाला पाहिजे, फुटव्यांची संख्या चांगली मिळाली पाहिजे, याच्यासाठी आपण खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्या या कोणत्या पद्धतीने घेतल्या पाहिजेत किंवा कोणत्या फवारण्या हे केल्या पाहिजेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या प्लॉट आपण ज्यावेळी प्लांटेशन केलं त्याच्यानंतर 2 ड्रेंचिंग झाल्या, चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा 1 एकरचा प्लॉट हा चांगल्या पद्धतीने सेट झाला. त्याच्यानंतर प्रामुख्याने ही पानं आपण पाहू शकता, जुनी पानं आहेत ही अशा पद्धतीने वाकडी होणे किंवा गुंडळणे किंवा आकसणे ही समस्या आपल्याला जाणवत होती, ते बऱ्याच ठिकाणी जाणवत होती. मग याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलं. आता नवीन शेंडा तुम्ही पाहू शकता किंवा निवड निघालेली पानं असतील किंवा फुटव्यांची संख्या पूर्ण पूर्ण प्रत्येक पानामधून आपल्याला ही फुटवा आहे तो फुटवा निघत आहे. त्याचबरोबर नवीन पानं आहेत ही चांगल्या पद्धतीने फ्रेश असतील किंवा चांगली पानं निघालेली आहेत. त्या पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने नवीन पानं चांगली निघाले आहेत. परंतु जो सुरुवातीला जो ट्रेस आला की पानं गुंडळणे किंवा जागेवर प्लॉट आपला स्टॉप होणे, याच्यासाठी खतांचं नियोजन किंवा फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत. आपण यासाठी पहिली फवारणी घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये पांढरी माशीचा अटॅक असेल, थ्रिप्स असतील, तुडतुडे असेल किंवा लाल कोळी असेल, याच्यासाठी तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला क्रिस्टल कंपनीचं जीवारो जे आपणाला नवीन कीटकनाशक आलेलं आहे त्याच्यामध्ये आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत ICL कंपनीचं ॲक्वामरीन जे आपणाला सिविड पाहायला मिळतं ते प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम व साप प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम याचा गच्च स्प्रे देऊन घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीने जो पिकावर आलेला ट्रेस असेल, मग त्याच्यामध्ये जैविक ताण असेल, अजैविक ताण असेल किंवा जो रोशाच्या किडीमुळे चाटल्यामुळे पानं गुंडळणे, मग उलट्या दिशेने वाट्या किंवा खालच्या दिशेने वाट्या या जर पाहायला मिळतात त्या पूर्णपणे थांबलेला किंवा 2 ते 3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने शेंडा हा चालू झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहिले फवारणी द्यायचे, गच्च स्प्रे देऊन घ्यायचा आहे. जर तुमचं 100 लिटर पाणी होत असेल, एक 10 ते 20 लिटर पाणी वाढवा, औषधाचं प्रमाण तेवढंच ठेवा, परंतु पाणी जास्त करून गच्च स्प्रे देऊन घ्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलेला पाहायला मिळेल. ही पहिली फवारणी झाली, 2 दिवस गॅप द्या, 2 दिवसानंतर तुम्हाला दुसरी फवारणी करायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला ICL कंपनीचं 3111 हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ते 4 ग्रॅम घ्या. त्याचसोबत एखादं साधं कीटकनाशक घेऊ शकता. मग तुम्ही रोगर घेऊ शकता, कराटे घेऊ शकता किंवा आलिका वापरू शकता. हे प्रति लिटर पाण्यासाठी रोगर हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ml घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम घ्यायचं आहे. याचा दुसरा स्प्रे द्या की ज्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, शेंडा जो स्टॉप झालेला आहे, जो आपणाला 3111 चांगल्या पद्धतीने नवीन शेंडा निघणे व चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ होणे, याच्यासाठी तुम्ही 3111 त्याच्यासोबत रोगर व त्याच्यासोबत सिलिकॉन ही दुसरी फवारणी द्या. ह्या 2 फवारणी झाल्या, त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला तिसरी फवारणी करायची आहे की ज्याच्यामध्ये मिओथ्रिन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली, त्याच्यासोबत इंडेक्स हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम व त्याच्यासोबत M45 प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम याची दुसरी फवारणी देऊन घ्या. चांगलं जे पूर्ण प्लॉट स्टॉप झालेलं आहे किंवा जे रशाच्या किडीमुळे आपणाला पानं वाकडी होणे किंवा प्लॉट जागेवर स्टॉप होणे ही समस्या जाणवत आहे, ती थांबणार आहे. मग त्याच्यामध्ये रशाच्या किडींचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होणार आहे. त्याचबरोबर पिकावर आलेला ट्रेस आपणाला घालवता येणार आहे. तसेच कंटिन्यू शेंडा असेल व अशा पद्धतीने फुटवा निघायला हा चालू होणार आहे व कंटिन्यू शेंडा चालू होणार आहे. या 3 फवारण्या करा. आता खतांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. ज्यामध्ये जास्त प्रमाणात थंडी आहे किंवा जो कोल्ड ट्रेस आलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये एकरी 3 किलो आपणाला फॉस्फरिक ॲसिड, त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं ह्युमिक हे 500 ग्रॅम, अमोनियम सल्फेट हे 4 ते 5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे 3 ते 4 किलो याचं एकत्रितरित्या ट्रिपच्याद्वारे ॲप्लिकेशन द्या. तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये जो स्टॉप झालेला शेंडा आहे, नवीन शेंडा निघणे व पानं नवीन चांगल्या पद्धतीने जे गुंडळलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने पूर्ण मोकळे होणे, ही जी समस्या आहे ती पूर्णपणे कव्हर झालेली पाहायला मिळणार. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये 1261 एकरी 4 ते 5 किलो, त्याच्यासोबत आपणाला
साईनाथ ॲग्रोचं आपल्याला पॉवर ग्रीन घ्यायचं आहे ते एकरी 2 ते 3 किलो घ्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फेरस अमोनियम सल्फेट पाहायला मिळत आहे, की ज्यामुळे पानं जी ग्रीनरी असेल किंवा पिवळटपणा जो जाणवत आहे प्लॉटला तो पूर्ण दूर होईल. शेंडा हाय तसा कंटिन्यू ग्रिप चालू राहील किंवा नवीन शेंडासुद्धा चांगल्या पद्धतीने निघणार आहे. यासाठी 1261 व पॉवर ग्रीन याचं सरळ ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर तुम्ही एखादा मायक्रोन्यूट्रन त्याच्यासोबत रिटर्न मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता किंवा सल्फर वापरू शकता. याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता, की ज्यामुळे कंटिन्यू प्लॉटची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने राहणार. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये वारंवार कोणतेही ड्रिपचं ॲप्लिकेशन किंवा कोणते हाय मॉलिक्युल आणून मारायची गरज नाही. अशा ज्या पद्धतीने जर नियोजन केलं, जर तो प्लॉट टॉप झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कवर हा झालेला हा पाहायला मिळणार आहे. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.